सारं गणोगत इकडं तिकडं पाठ हिंदू राहिलं. अजून मग राजा कोणाला सापडला नाही. एका रस्त्यानं निघून गेला असतं तर काय वाटलं नसतं. बाबा भाऊ भाऊ आता तो मेवण्याला कुठं सापडू ना बाबा. हे बघ आता तो काय गावसाईच काही नाही आता गेला. बरी या बघ आता रडून गागू काय होणार नाही. जरा घर तपास केला काही तपास लागला नाही. हा जरा धीरे धीरे जरा असली त्याला गरज तर येईल तो परत वळू घरी. हा त्याला बायको पोरायची गरज असते तर. भाऊ पण घरात काही होईल नाही जाईल नाही काहीच नाही. काय भांडणं तर नवल होते का? काहीच नाही. हं? तो तोंडात हातात राहत नाही काय? आणि आता हे वय का सोडून जायचं एकमेकांना. हं? काय आता या वयात कुठे असं सोबत आहे का? या बाई हा? भाषेला फोन केलाय, भाषा जावयाला फोन केलाय, हा त्यांचे फोन आले, आम्ही येऊ राहिलो म्हणून. आता आम्ही पाहुणे रावले काय करणार सांग बरं. महिना झाला ना, महिन्यापासून त्याचा तपास नाही. तुमचे भांडणं जर सारखे चालू आहे तुमचे. हा? तुम्ही का लहान पोर आहे का? नवरे नवर नवर जवळ नवरे. हा? किती लफडे सहन करावं त्याचे सांग. किती लफडे मी सहन केले आतापर्यंत सुटल्या भाशिंगापासून. दोन चार बाया तर घरी तो जाऊन मारायचा आपण- नालायकच होता. आपण दोघा भाऊ बहिणीला मारल्या का नाही त्या बाया घरी जाऊन. हा मग नालायकच माणूस आहे पण आता काय करते. पडली गाठ आता. जावाई जावाई आहो तुमच्या सासऱ्याला कुठून तरी शोधून आणा ना बाई. सापडले का अजून? नाही बाबा इंडलो मी पण. काय रडू राहिली एवढी? सीमा, अगं या वयामध्ये तो बापाला पटलं का मला सोडून जायला. येतील हरतच राहते माणसं. पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला मी. केलं असेल कोणी. पोलीस स्टेशनला काय कंप्लेंट भांडणं द्यायला. झाले होते का आम्ही? काहीच नाही हो, भांडणं नाही काहीच नाही जावाई. मग अचानक करू गेले. पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली मी. काहीच नाही बाई, मी फक्त आहे ना ठकीवरून बोलले. अरे सारखं उठसूट ठकीचं घर काला धरलं. आता वय राहिलं का लपडे करायचे तुमचे? तुम्ही किती काही पाहिलंच नाही तर मग काला बोलायचं. आतापर्यंत 7-8 बाया आम्ही दोघं हा भाऊ झटकारला बहिणीने झटकारल्या. झटकारला मी. बापरे. लय नालायक माणूस. माहिती आहे ते मनात लय नालायक माणूस. लय नालायक. केलं का? इतका नालायक माणूस कुठे पाहिलं नाही आम्ही. बोलली वाटतं म्हणूनच हिनं काहीतरी तर केलं. सांगितलं नाही मा बापा असं पोलीस आहे. मग त्या काय कोणी सांगत असतंय. तुम्हाला काय सांगणार आहे? सांगायचं पाहुण्या माणसाला सांगा. मी समजून सांगितलं असतं ना. अच्छा अच्छा. आमचं ऐकत तुमचं जावायचं काय असं होणार आहे, ऐकत. माहित थोडी होतं अचानक. मग पण चांगला नाही ते. तुम्हाला सांगू जावई बार डोंगर डांगर पाहिले हो. आता नेमके बायस नादम पळालं का आता असं? काय रुपाने गेला आणि काय नाही गेला. आता ही म्हणते तुमची सासू फक्त ठेकीवरून बोलायला गेले. बस तसे बाहेर नाही नाही. वाटत ते निश्चित टाकीवरून नाही जाणार. तुम्ही काय आगीत अजून तेल ओतू राहिले. अरे 7-8 बाहेर झट करेल म्हणलं काय आणि स्वतः आम्ही नाही, लागतो असं कुठतरी विसरले असं बर का देश भूलकर राहिल मग आम्हाला घरात झोपेल आता घरात. बाहेर जावई घरात झोपेल आता. वाढलाच हात धरून माग. हा, भाऊ. वाढता वाढाला. अंडरपॅन्ट घरी आणला हा वाढता वाढा ना आम्हाला तुमच्या मामा सासऱ्याला. सांगा. तो बरं थांबव थांबा. इतकेला सोडे बाप. हा अरे बाप हिने तांगड्या धरून वाढल्या तरी वाढा. तमाशा व्याकार हो तुमचा. अहो ती बाई तुम्हाला सांगते बिना कपड्याची बाथरूम का पळाली. अहो म्हणलं तुमच्या पोरीला माहिती झालं हं. का माझा बाप गेला बरं रागा रागा. मी तो काय ऐकलं. मयत झाली. बाय आता. ती मयत जरी झाली असती ना हा. तरी मग आत्म्याला थंड आहे का? वाटला असतं. अगं आई काय बोलू राहिली आई नको बरोबर. बोलू तोंडात त्याचं जर सुखच भेटलं नाही. आता शेवटी आता बाप लेकी जीव आहे ना. मग शेवटी मग देश घरी. पोरे का जरा लक्ष दे जरा. काही अडपण नको करू जरा. येईल ते कुठतरी गेली असेल निघून. त्याच्यामुळेच आहे ना. अगं महिना झालाय. कुठे गेला सर बिचार लाट पोर आहे का आता. कुठं चुकलाय विसरले नाही असं? चुकलाय भाऊ असं. त्याला रस्ता गावसाना करायचा. फक्त ही एवढी पोर काढायसाठी माझ्याजवळ आथुरण्यात आला आणि त्याच्यात ही बिंगाट बिंगुरी काढून ठेवली. बरं तरी पाहुणा चांगला भेटला. गावात त्याचे काही आता पावडे कधी हे सांगा का. दोस्त ते काही आईला पार तो मी काय वाईट केलं बाई. अगं सारं गाव नाचवलं ना तो अभिन तो हा, मी दररोज गावात नाचते. त्यानं आवाज धरले आणि तो आबा धरले. पावडा कळत का तुला. मग तुला जोड ठेवायची का काय. बाई मा डोकंच लय काय म्हणतात आवडलं. तेव्हा त्या तो पवारीच निघत काय तू. एक नवरा ठेवला असता का मी 10 पाहिले असते ना. मग माझ्या काही चावती बापाला बोलू नाही बोलू ते दिलं आता काढून. डोक्यावर परिणाम. डोक्या परिणाम होत आला. महिनाभर नवरा नाही शेवटी नव. नवरा आहे ना आता. अर्धांगी अर्धांगी. दवाखान्यात चालते का परिणामच झाला डोक्यावर. ते आता मी माहिती म्हणलं ते म्हणते मयत झाला. हा त्याच्यामुळे ते काय आता डोक्यात नाही राहिली ती. जरा डोक्याचा विचार कर जरा. पाहायचं का दाखवायचं. पार महिन्यामध्ये पार अंग सोडून दिलंय. किती बारीक झाली. ते सगळं बोलत ती
मी काय म्हणतो दाखवायचं न्यायचं का मग नाही नाही तिला काय झालं नाही नाही. बाहेर जायचं हागायला जाऊन बसले बाथरूम मध्ये तिला काय तुमचं झालं सासरा ते दिसत दिसत होते काय ते बाथरूम मध्ये जायचे ना हागायला. खाटावर झोपले दरवाजा तरी तुमचा सासरा दिसत होता दरवाजाच्या माग उभा. आई अशी बोलती जसे काही झालंच आहे का? लयच प्रेम होत रे बाबा तरी पळाला बाबा मग गेले का काय ते काही कळणार बा असं कुठतरी येईल का करत्या गोष्टी. नाही हो. असं या काय की तुम्ही कसं बोलायचं ना बाबूराव. मग आता कवर पाहायचं आपण. अरे तो गेला नाही ना या अगं आई आहे ना बाई. पण बारे गुडघे जाम झाले मग पाहू पाहू आता काय ना रडत? कवर येणार मी सांगा. इंदू नका. तुम्ही आहे तुमच्या घरी आता मलाच पाहणार आहे का बहिणी करताना. त्या पेपरला फोटो बिटो देते. दिले फोटो दिले पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. हा? काय माहिती. आणि तो असा रंगाला काळा जर काही तुम्हाला सांगतो जवळ जाईल तरी लोक लवकर ओळखू येणार नाही. हा ना. तो बाप असा आहे काय करावं सांगा. काय करा तुम्ही आता हा? तुम्हाला म्हणाल चाला पाहायला तुम्ही म्हणते नाही काय ना पुढे जाणं कोणत्या गावात? बाई हिंमतच राहील ना आता. पाहुणे रावळे काही असं ना जा बाई आहे. पण आता हे वय राहिलं का बाया पाहिजे. हो असं लफडाबाज म्हणलं अवघडच आहे वयात आता एखाद्या मला मोठ्या मनानं म्हणला असता का मी इड बाई घरात घालीत होत मी म्हणले असते घाल हा. हा? पण तू इडून जाऊ नको. तुम्ही तर टाकीवर बोलल्या आणि बाई कस काय घरात लय जोडल्या ऐक. बाया अशा हाता काढून जोडल्या. हिला फोन करायचा मला हिला पाहिलं का भाऊ तू लवकर ये का तो आम्ही पाय कुठे लय बस आम्ही दोघं गेलो का कार्यक्रम भाऊ सुद्धा बिडेलच. आम्ही भाऊ बहिणीने कार्यक्रम होऊन नाही दिले हा. तसेच खाटावरून ओढून आणला घरी. हा त्याच्यामुळेच पळाला राहते मी कॉलर धरायची त्याची आणि हे करू कुठं करगुटा आणि टराटर वाढायचं तरी नाही भरायचं ताबा भरायचा. जर एवढे नादी लावले एखाद दिवस आणले एखादी बाई मग काय करत हे स्वभाव पायीच पळून गेले. अवघड दिसत हो तुमचं नाही नाही अवघड ओले अवघड काय सांग बैल देऊन पस्तावा झाला. नाही बाई मी काही झालं तरी चालेल पण त्याचा तपास लावीन. काय एवढी पोर आता एखाद्या गाडी खाली जायला असला तर मी म्हणाल हा गेला बाई. कुठं निघून जायला असला तर मी म्हणाल बरं झाला गेला राख लावून. मा पण बहिणीचं एखाद्या बाई जवळ असला तर मी काय करू सीमा काय करू. काय झालं मा बहिणीचं आहे ना काय लग्न झाल्यापासून फक्त आहे ना तेवढं वाचमान फिटली पण तेवढी पोर झाली तसा पोरीला पोर झाल्यापासून मा बहिणी पाहिलं नाही त्यानं. फक्त पोर काढायचा बस. होता, जवळ आला होता. काय मामा दारू जरा पिते बाई गंजारू येतो अवघडच आहे मामा. काय सांगा त्याला मी कवाच आवडले नाही बाई. ही पोर काढूस तर त्यानं माझ्या तोंडावर कपडा टाकला तर तोंड नाही पाहिलं डोळे अरे पण तो का जो याच्यात होते का काय तुमचे मध्ये तुम्ही काय पाहू तवा तर लय भारी सांगायचे नवरा लय भारी मा नवरा लय भारी आता काय सांगू तुला तवा एखादी म्हणता भाऊ मला जायचं काय नाही सांगू. हा? नांदाचं असलं तर. मी होतो तो पाठीशी हा? काय तू आहे अरे हे आहे, काय? आहे. मामा हे जेवण अरे आहे का अहो, तुम्ही कुठं गेले होते ना? तुम्ही कोण घेऊन आले? माणूस आहे ना दादा कुठे गेले होते? अरे माणूस असतो ना बायको जेवण गेली, दुसरी बायको काय? गेली. बायको कुठे अरे हे काय दिसणार का दाजी कुठं आली राजस्थानवरून अरे मी का मेले होते का काय तू का काही पक्का पाहिली अडे हा पक्का पाहिली अडे दादा सांगून जायचं ती किती रडत होती. आज महिना झाला महिना फळंदी पण येणार होतो तर घरी अहो तुम्हाला आम्ही पाव पाव किती म्हणजे पार डोंगरा डांगरा फॉरेस्ट अहो पण लेख जावई आले एवढे मामी चांगले हा? असतात तुम्ही काय लफडे गेले हा? जावाई आता ज्याच्या दुकानची त्याला माहिती काय दुःख काय? नाही तुम्हाला एवढे जबरदस्त कोण आले करून हा? तिकून राजस्थानची तिला मला तोंड ही उघडं जाफर दाखव बरं. म्हैस हिचं तोंड दाखव मला कसं दाखव बरं. काय करत ते दाताळे आता का हाताळे? पदार्थ मुके घ्यायचे का दाखवला. तिचे दाताळे का हाताळे? तो महिन्यापासून घेतले असतील ना. पण आणले कायला आणले हा? कायला पैसे घाल मग घेऊन जाय किती. म्हणजे तो दाखवायचे पैसे किती काय हा बाई माझी आई आहे. तिकडे राजस्थान मग तसंच आहे हा काय मला कशाला करायचं या वयात? अगं बाई ते मला का हवस आली का मग काय केली वर ही तुझ्या दवाखान्यात दिली हा. तिला डॉक्टरने आदर सांगितला बर म्हणलं आता ही कधी जाईन हा. कधी आजार सांगितलं हा? कधी आजार सांगितलं डॉक्टरना ती तर वेगळंच सांगत ती. का तुमचं लग्न टाकीवरून भांडणं झाले म्हणे. नाही नाही ठेकेदार मला काय समज काय सांगू ते तर म्हणे मामी तुम्हाला तर ठेकी दिलं तर आम्ही दोघांनी ओढून काढलं का नाही आता ते गेला तेव्हा जमाना तेव्हा नाही तुला हे धंदे करायचे का तुला हे धंदे मा- करायचे बाई का? ती काय- काय म्हणते पैसे दे तू आणि दाखवते हिला पोत्यात घाल
पोत्यात घाल नाही तू उंदरे तिला पोत्यात घाला. सांगू तिला घरात मला येणार काय- नाही. मला काय- हा. आम्हाला पहिले घालावं लागेल गेले बाहेर बर अरे काय एवढं की आला ना तुला भेटायला पाहिजे मला बायको अरे आपले काय अगं तिला डॉक्टर आजार सांगितलं बरं जावई. ते यायला ना काय करावं रडून काय फायदा आहे घ्या. अगं ऐकू तर घे त्याचं काय म्हणते तो आणलीच आहे ना. जावई, हा, बोला. मला डॉक्टर सांगितलं ऐका अरे ऐक डॉक्टर सांगितलं चार हजार सांगितले ना. मला इतक्याला वर्ष दीड वर्ष सुट्टी म्हण. बर मग फक्त कोण? तू हा का बरं डॉक्टरने सांगितलं डॉक्टर सांगितलं तुला दवाखान्यात गेलता रे पाहुण्याला अन काय आजार आहे मला तू जाडीवर चाली सुजत चाली सुजत का ना सुद्धा चालली तुला सुजू आजार द्या ना. गुप्त आजार गुप्त आजार मला हा बाई डॉक्टर मला काय डोक्याची सुद्धा गोळी चालू नाही भाऊ मला बळजबरी मार निघातलंय ना. दादा जेव्हा आजार होतो. बरं मग तिला आजार आहे तिला बायको राहिली का हो म्हणलं आता समजा अहो बाई मरू द्यायची बंद करायची वर्ष दीड वर्ष गेलो मग आईला पुढं पाहायची माझा हिच्या कोण पहिला का आहे ना आम्ही पाहू ना अरे हे बाय, ही पहिली बायको मध्ये घ्यायच्या ना आता. ही बायको आहे. हा जावाई तिला बायको म्हणून राहिली अरे हिला बायको म्हणून राहिली ती. नाही 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 ही- अरे पोरगी ना बा ही मोठी जाडी माणसं आहे ना. नाही नाही हे वर्षातला ही बाबा बायको आता. हा जावाई ती लेख आणि आम्ही आहो नाही मी लेक कुठे लेक आहे. डुबऱ्या कोण आहे? ए पुस्तक तोंडाची थोबाड वर कर बरं तो भाऊ डुबऱ्या कोण आहे? डुबऱ्या तो भाऊ तो भाऊ भाऊ हा आणि त्याला भाऊ म्हणतात डिबरे नाही म्हणायचं मी नाही म्हणा भाऊ घेऊ हा. मी नाही भाऊ तवाला हा तुम्हाला यावं लागेल हा बाय, दिवाळीला ना ही अशी नाचते ती कोण? हे मामी आहे का मामी आहे अगं मी रडू राहिले माझ्या जीवाचा पस्तावा झाला तरी पण ती रडू राहिली काय करू. तुम्हाला एकच मान. बघा ही मामी आहे हा. अरे ही आहे पण ही जरा चांगली आहे. नाही नाही बरं ना मामा तुम्ही आले. तिला पोर झाली ना की आम्ही विचार करू नंतर. तुमचे काय पैशावर अरे सोडत नाही. पैसेच मागू राहिली बाय. पैसे आहे का? बरं मी काय होतो ठीक आहे पैसे गोळा करते काय तुम्ही आले अरे तर मी काय सोयरी हवी रस्त्याने का पैसे गोळा करत आले पैसे गोळा करून घे तुम्हाला सोडून. ये ना बाई तसं नाही 8 पैसे मागत होती हा आणि मग 8 पैसे मागत होती मग याला काय दिवस बिवस गेले का काय नाही नाही, दिवस नाही काय. वाटतले फुगेल वाटत येतो का नाही तिला पावडे खाऊ घातली बरं त्याला फुगले का हा पावडे झालं पावडे. अरे त्या महिन्यामध्ये तिचं वर आणलं का तुला काय काय करू कसल्याच्या आईला हे काय तिला काढून द्या, तिला काढून द्या का? काय टाकायचे काय बरं एक काम करा सोयरी आता झाले ना लाय आणायच्या का सत्यनारायण पोत तुम्ही राहा सत्यनारायण काय सत्यनारायण ए, नाही. बाजार करून सत्यनारायण घालून टाकू लगे तिकडं तो जाळ कर मा नाव घेऊ नको तू मा नाव घेऊ नको मी तर म्हणते मेला आईची बातमी यायला लागत तुझी जो बाई घेऊन आला घरी. तुझ्या याला. बरं आता एक कर तो घराच्या कोपरा सोडू नको तुम्ही संसार करा, मी आईला आमच्या घरी येऊन चालले. जातो. हा. नाही नेऊ नका ऐका लोक नाव ठेवतील आपल्याला ऐका तुमच्या अहो, हे सासू- असं तमाशा कुठं झालं बाराच्या किती याला उड्या मारायच्या मारू द्या भाऊ ए तू घराचा कोपरा सोडू नको मी घरात जाऊ जाशील ना तेव्हा तो फोन करेल तुला बोलवर घेऊन येईल मी हा, काय मारू दे ते सोडून दादा हे आणले पण मी काय म्हणते हा, बोल भाऊ हिचं काय आपण कशात काय पाहिलं नाही तूच घेऊन जाईन तूच वापर हा, कसं काय मी कशी काय घेऊ पैसे आहे पैसे बाईचे पैसे. त्याला पैसेच मागायचे तिथं अहो, ते 4 ए त्याच गरजे वय बस बाजूला. कार्ड समजून राहिली का काय अरे, नवऱ्याचं घरी. का देऊ पैसे नको नको तिला आहे ना तिला काय ते नाटा पाणी तरुण आणतो नाश्ता पाणी आता तर म्हणे वडा चाल रे, चाल. पाव. ए अरे कवर खाऊ घालतो तिला अरे चालला पुढं भाऊ काय रे खायला तर अरे ती नुसती कापायचं सुद्धा थोडं दिसते मामी एकदम चाला घरी ती नुसते पैसे मागत आहे. घ्या. बरं एक कर तो तुला काय झोप जमिनीला मुळी ती काय तुम्ही तुम्ही पैसे झोप झोपायची जागा कोणती तुमची हा, मग? मधल्या खोली ते मला तो माझ्या खोली झोपल दोघं जण ती खोली तू सोडू नको नाही म्हणून सोडणार हा तिकडे झोप तिकडे तो झोपायचं हम्म. हा त्याची अशी ठेसायची आता तो त्याची अशीच टेसायची नाही तो तिला एक बाजूने घेऊन डाव्या बाजूला घेऊन जो आपला कमी उजव्या ए, बाजूला. आवाज हा. मी सोडी देतो नाही चालत काम ठेव नाही जात नाही नका नका आपले लोक रावते ती काय आता ना वय का ते पोर सोर आहे का ती भारी मी तर भांडणं केलं बरं. नाही वजन भांडणं वजन जाऊ द्या, ती पुरी भांडणं म्हणजे मी तर पुरी पडत हा. चला आता आपण एक जाऊ. नळी काढीते मस्त हा चाल बरं तू आणि तिला झोडून आम्ही काढते जातो निघू आता हा. आमच्या मग काम आला तो नवरा तू सांभाळा वाटलं जास्त कमी राहणार फोन कर हा हा? हम्म. तिच्या डोक्यात मग चक्कर पडत